आपल्या पैशांची बचत व्हावी, गरजेच्या वेळी साठवलेले पैसे उपयोगी पडावे यासाठी आपण ते बँकेत जमा करत असतो। मात्र हेच पैसे जर कोणी परस्पर वापरले तर आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही असं बिल केंद्र सरकार याचबद्दल आणू पाहत आहे आणि त्यानुसार तुमच्या ठेवीची मुदत वाढवली जाईल आणि तुम्हाला हवे तेव्हा हवे तेवढे पैसे काढता येणार नाहीत। बघूयात। डबघाईला आलेल्या बँकेत तुम्ही मुदत ठेव म्हणून ठेवलेली रक्कम मुदतीनंतर परत मागायला गेलात तर ती तुम्हाला मिळणार नाही। धक्का बसला ना? बँकेकडून त्या रकमेचा इन्शुरन्स वाढवून दिला जाऊ शकतो, मात्र तुमची मूळ रक्कम पूर्ण मिळणार नाही, कारण असा कायदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर होणार आहे, ज्याला फायनान्शियल रिझोल्यूशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स म्हटलं जाईल। मात्र ग्राहकांना विचारात न घेता घेण्यात येणाऱ्या या निर्णयाला ग्राहक पंचायतीनं विरोध केलाय की हे बिल ताबडतोब मागे घ्या आणि दुसरी गोष्ट, ठेवीदारांचा प्रत्येक पैसा हा बँकेत सुरक्षित पाहिजे आणि त्याच्यावर सुरक्षा कवच विम्याचं पाहिजे। 1 लाखाचं फक्त सुरक्षा कवच चालणार नाही। आता ही मागणी घेऊन मुंबई ग्राहक पंचायत ह्याच्यापुढे लढणार आहे। हा सगळा खटाटोप सरकार डबघाईला आलेल्या बँकांना नवसंजीवनी मिळवण्यासाठी करत आहे। 1961 मधील डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन असा कायदा होता। यानुसार तुमच्या बँक ठेवीच्या रकमेपैकी 1 लाख रुपये रकमेला विम्याचं संरक्षण मिळत असे। आता हे संरक्षण नेमकं किती असेल याचा स्पष्ट उल्लेख सरकारनं अजून केलेला नाहीये। ठेवीदारांना फक्त 1 लाखापर्यंत विमा मिळेल। या कायद्यामध्ये इन्शुरन्स आहे ते आणखी मिळेल थोडंसं, 2 लाखाची सीमा, तर त्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही। त्यामुळे एखादी वित्तीय संस्था बुडली तर ती जबाबदारी मग ठेवीदारांना काही सगळं सुरक्षितता मिळेल, त्यांचे सगळे पैसे परत मिळतील अशी काही व्यवस्था यामध्ये नाहीये। अर्थतज्ञांच्या मते या विधेयकाचा योग्य उपयोग झाला तर अनेक बँका तग धरू शकतील। असं असलं तरी विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्यांमुळे बुडणाऱ्या बँकांनी सर्वसामान्यांचा पैसा का वापरावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे। अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई।